मान्यवर आज काही कारणास्तव सगळ्यांची नाव मी काही घेत नाही, आमदार साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आपण या लग्न सोहळ्यासाठी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व बंधू भगिनी, सर्व वर्तमानपत्राचे पत्रकार, आमची मित्रमंडळी, ग्रामस्थ मंडळी आणि हितचिंतक, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार। आज या लग्न सोहळ्यामध्ये 22 विवाह संपन्न होत आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे आपण म्हणतो की बिगर हुंडा सामुदायिक सर्व धर्मीय, तसं सर्व धर्मीय आणि सर्व जाती याचा मिलाप या ठिकाणी होत असते। आज या सोहळ्यामध्ये बौद्ध धर्माची 2, मराठा हिंदू धर्माप्रमाणे मराठा 4, धनगर 5, मातंग समाजाची 3, रामोशी समाजाची 2, चांभार समाजाचे 1, होलार समाजाचे 1, महादेव कोळी समाजाची 2, वडार समाजाचे 1 आणि गुरव समाजाचे 1, म्हणजे अशा सर्व जातीचं आणि धर्माचं आपण इथं सर्वांचं विवाह इथं लावून देतो आणि त्या विवाहाला आपण सर्व जाती धर्माचे लोक आशीर्वाद द्यायला पण इथं असतात। मला या प्रसंगी एवढंच म्हणायचं की आतापर्यंत 21 वर्षामध्ये हा सोहळा प्रत्येक वर्षी संपन्न होतो, कुठलीही विघ्न न येता हा सोहळा संपन्न होतो। अगदी आदल्या दिवशी पाऊस पडतो, दुसऱ्या दिवशी पडतो, पण त्या दिवशी पाऊस सुद्धा साथ देतो। अशा पद्धतीनं हा विवाह सोहळा संपन्न होतो आणि ह्याला सर्वांचंच अगदी मनापासून सहकार्य असतं। सर्व प्रेमाने या सोहळ्याकडे बघत असतात। या आसपासच्या आपल्या सर्व गावातील ग्रामस्थ सुद्धा या सोहळ्याला मुद्दाम उपस्थित असतात, जेवायला उपस्थित असतात आणि सर्व कार्यक्रम असा काय व्यवस्थित होतो। मी या सर्व आजच्या वधूवरांना आमच्या संस्थेतर्फे आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो आणि मी माझे आजच्या विवाह प्रसंगीचे 2 शब्द पूर्ण करतो। सामुदायिक विवाहाची परंपरा श्री बाळासाहेब कासार, सुभाष अण्णा यांचे सर्व सहकारी, मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक वर्ग, जो तरुण वर्ग आहे हा इथं उपस्थित आहे। जमलेल्या सर्व वधूवर बंधू आणि भगिनी, आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करत असताना बाळासाहेबांच्या आणि त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन मी करणार। इलेक्शनचे दिवस आहेत, नाना अडचणींना त्यांना तोंडासमोर जाऊन यशस्वीरित्या परवानग्या काढल्या आणि गरीब जनतेला ज्यांना लग्न विवाह परवडू शकत नाही किंवा परवडला तरी अत्यंत स्वल्प प्रमाणात करायला लागतो, त्यासाठी नारायण महाराजांनी सामुदायिक विवाहाची संकल्पना माझ्या संकल्पने इथं काढली आणि त्याचा प्रतिबिंब आदरकी येथे नेहमी उठत आहे। त्यामुळे जास्त काही बोलून आपला वेळ देऊ इच्छित नाही। पुन्हा तानाचे दिवस आहेत। आत्ताच एका भगिनीला थोडासा त्रास झाल्याचं लक्षात आलेलं आहे। उन्हाळ्यात पावसाळे या वधूवरांनी एकत्र राहून सुखाने समाधानाने राहावं इतकंच ईश्वर चरणी प्रार्थना। धन्यवाद, शुभेच्छा, आभार।